नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील युनिट 1.1 मधील बी द बेस्ट ही कविता आपण पाहायची आहे. दिस पोएम इज रिटन बाय डगलस मॅलॉक. द नेम ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. दिस पोएम हॅज 4 stanza. Let us see the poem. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. In this poem, the poet says, be the best. या कवितेमध्ये कवी काय म्हणते? बी द बेस्ट. तुम्ही जे काही व्हा ते चांगल्यातले चांगले, म्हणजे काय उत्तम बना. व्हॉट एव्हर वी डू इट बेटर. व्हॉट एव्हर यू बी द बेस्ट. तुम्ही जे काही व्हाल ते चांगलेच व्हा. इफ यू कांट बी अ पाईन, जर आपल्याला पाईन वृक्षाप्रमाणे तुम्ही होऊ शकत नसाल, इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, टेकडावर, डोंगराच्या टेकडावर किंवा उंच भागामध्ये पाईन वृक्ष आपल्याला आढळतात. जर तुम्हाला पाईन वृक्षासारखं होता येत नसेल तर तुम्ही काय व्हा? बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. पाईन वृक्षासारखं उंच होता येत नसेल तर तुम्ही बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. स्क्रब मीन्स खुरटी झाडं. तर तुम्ही काय करा? दऱ्याखोऱ्यामध्ये जी खुरटी झाडं असतात त्याप्रमाणे व्हा. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. तुम्ही स्क्रब व्हायचं आहे. स्क्रब म्हणजे खुरटी झाडं व्हा. पण खुरटी झाडं कशी व्हायची आहेत? द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. रिल म्हणजे अ स्ट्रीम, ओहोळ किंवा लहान ओढा. ओढ्याच्या बाजूला कशी लहान लहान छोटी छोटी झाडं असतात, त्या झाडांप्रमाणे तुम्ही व्हा. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. एखादं झाड तुम्हाला मोठं येत नसेल तर तुम्ही काय व्हा? बी अ बुश. तुम्ही बुश म्हणजे झुडपं व्हा, असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजेच काय? जे काय व्हायचं आहे तुम्ही चांगलं व्हा. नाउ सेकंड स्टांजा. इफ यू कांट बी अ बुश, be a beat of the grass. If you can't be a bush, be a beat of the grass, and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. In the second stanza, poet says, if you can't be a bush, जर तुम्हाला bush म्हणजे झुडपं होता येत नसेल तर तुम्ही काय व्हा? बी अ बीट ऑफ द ग्रास. बीट ऑफ द ग्रास म्हणजे ग्रास, गवत. तुम्ही गवत व्हा. पण गवत कसं व्हायचं आहे? अँड सम हायवे हॅपियर मेक. हायवेवरून येणारे जाणारे लोक बघा. हायवेवर म्हणजे रस्ता कसा असतो? अगदी सिमेंटचे रस्ते किंवा डांबराचे रस्ते असतात. आजूबाजूला मोठी झाडं वगैरे काही दिसत नसतात. पण त्या हायवेच्या शेजारी जे गवत असतं ते गवत पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जसा आनंद मिळतो त्या गवतामुळे, तुम्ही काय व्हायचं त्याप्रमाणे तुम्ही ते गवत होऊन देखील तुम्ही लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास, बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. इफ यू आर अ मस्की, मस्की अँड बास दीज आर द नेम्स ऑफ फिश. ही दोन्ही माशांचीच नावं आहेत. इफ यू आर अ मस्की, जर तुम्ही मस्की म्हणजे एक प्रकारचा मासा, तो मासा होणार असा तर तुम्ही कोणत्या प्रकारचा मासा व्हा? देन जस्ट बी अ बास. बास या माशाप्रमाणे तुम्ही व्हा. कारण हा मासा काय करतो? बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. तुम्ही मासा बनायचा आहे, पण तो कसा मासा बनायचा आहे? लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. लेक म्हणजे सरोवर. सरोवरामध्ये जो सुंदर, इतरांना आनंद देणारा असा जो मासा असतो त्या प्रकारचे तुम्ही मासा व्हायचं असं कवीचं म्हणणं आहे. थर्ड स्टांजा.
We can't all be captains. We have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do and there is leisure to do. And the task you must do is the near. We can't all be captains. We have got to be crew. कॅप्टन्स, आपण सगळेजण काही कॅप्टन कप्तान होऊ शकत नाही. जहाजाचा एखादा एकच कॅप्टन असतो, कप्तान असतो. वी हॅव गॉट टू बी क्रू. क्रू म्हणजेच सेलर्स हू वर्क ऑन अ शिप, खलाशी. त्या जहाजावर काम करणारे जे इतर खलाशी असतात ते खलाशी व्हायचं आहे. सगळ्यांनाच काही कॅप्टन होत नाही, पण आपण वी हॅव गॉट टू बी क्रू, आपण खलाशी होऊ शकतो. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी काम करावं लागतं, पण ते काम कसं करायचं आहे? व्हॉट एव्हर वी डू इट बेटर. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेझर टू डू. बिग वर्क टू डू, बिग मीन्स इम्पॉर्टंट. सम वर्क्स आर इम्पॉर्टंट अँड सम वर्क्स आर लेझर मीन्स अनइम्पॉर्टंट. काही कामं महत्त्वाची असतात, काही कामं जास्त महत्त्वाची नसतात. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. टास्क मीन्स काम, पण जे काही काम करायचं आहे, द टास्क यू मस्ट डू इज द नियर. यू मस्ट डू युअर टास्क परफेक्ट. तुम्ही जे काही काम करणार ते तुम्ही परफेक्ट करा, उत्तम करा. अँड इन द लास्ट स्टांजा, इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इट इजंट बाय द साइज दॅट यू विन और यू फेल. Be the best of whatever you are. In the last stanza, the poet says, if you can't be a highway, then just be a trail. जर तुम्हाला मोठा हायवे होता येत नसेल तर तुम्ही काय व्हा? जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल मीन्स अ नॅरो पाथ, अरुंद रस्ता व्हा. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. मोठा सूर्यासारखं मोठा होता येत नसेल तुम्ही स्टार, ताऱ्यांप्रमाणे चमका, ताऱ्यासारखं काम करा. म्हणजे तारे काय करतात? फार मोठा प्रकाश देता येत नसला तरीसुद्धा काय करतात? ते आकाशामध्ये जेव्हा सूर्य नसतात ते तारे लुकलुकतात आणि त्यामुळे देखील थोडाफार प्रकाश सगळ्यांना मिळू शकतो. बट इजंट बाय द साईज दॅट यू विन ऑर यू फॉल. आता तुमचं जिंकणं किंवा हरणं, यश किंवा अपयश हे तुमच्या साईजवर अवलंबून नाही आहे, तुमच्या आकारावर अवलंबून नाही आहे. सो बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि म्हणून तुम्ही जे काही कराल त्यामध्ये बेस्ट व्हा. जे काही करणार तुम्ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्यातली चांगली कामगिरी करा, असं कवीने म्हटलं आहे.